नमस्कार मित्रांनो, कसं काय? कॉलेजमध्ये असताना तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे की जे आपण शिकतोय ते नोकरीमध्ये उपयोगी पडेल? खरं तर कॉलेजमध्ये असताना आपल्याला फक्त सब्जेक्ट शिकवले जातात, परंतु ऑफिस कल्चर, प्रोफेशनल बिहेवियर, कॉर्पोरेट स्किल्स हे खूप कमी शिकायला मिळतात. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करणार आहोत नोकरीपूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याने कुठल्या गोष्टी शिकायला हव्यात, फ्रेशर म्हणून ऑफिसला जाताना कोणत्या स्किल्स महत्त्वाच्या असतात. जर तुम्ही विद्यार्थी असाल, फ्रेशर असाल किंवा तुम्ही तुमची कॉर्पोरेट जर्नी सुरू करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला इथे ह्या गोष्टी कळणार आहेत ज्या कॉलेजमध्ये कोणी शिकवणार नाही. आता सपोज नवीन जे कॅन्डिडेट्स येतात, ॲक्च्युली जे त्यांना माहिती नसतं ऑफिसचं कल्चर कसं आहे, तर कॉलेजमध्ये असतानाच आपण अशा कोणकोणत्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे की जेणेकरून एक बेसिक आपल्याला माहिती होऊन जाईल की आपल्याला कशा प्रकारे आपला बिहेवियर ठेवायचं आहे. बरोबर. सो जसं आपण टेक्निकल गोष्टी शिकतो कॉलेजमध्ये, हे फ्रेशरसाठी खूप महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही टेक्निकल गोष्टी शिकतात तसंच तुम्ही एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर पण काम केलं पाहिजे. जनरली आत्तापर्यंत बऱ्यापैकी आहे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, पण स्टील आता त्याची थोडी संज्ञा चेंज झाली, डेफिनेशन चेंज झाले की तुमचं कन्सिस्टंट बिहेवियर आणि परफॉर्मन्स हे पण मॅटर करतं. मग तुम्ही तुमचा बोलण्याचा दृष्टिकोन कसा आहे, तुम्ही कुठल्या टोनमध्ये बोलतात, की तुम्ही तुमच्या कलिग बरोबर बोलतायत की तुमच्या सिनियर बरोबर बोलतायत, ह्या भरपूर गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये लोकांनी म्हणजे स्टुडंट्सने भाग घ्यावा. कारण आपण कॅम्पस रिक्रुटमेंटला जातो, ह्या भरपूर गोष्टी तिथे नोटीस होतात. आणि जर तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर पण काम केलं त्यासोबतच तुमच्या प्रोफाईलमध्ये किंवा तुमच्या फील्डमध्ये आणि मार्केटमध्ये काय 4 गोष्टी आहेत ह्याचं पण तुम्हाला ज्ञान असणं अपेक्षित आहे. सो ह्याचा बेनिफिट तुम्हाला तुमच्याच करिअरमध्ये होतो. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बरोबरच कुठल्या अशा नवीन स्किल्स आहेत की जे आपण कॉलेजच्या पॅरलरली शिकाव्यात? भरपूर गोष्टी आता मार्केटमध्ये आहे. सध्या AI आहे. जरी तुम्हाला एक्सेल येत असेल पण ती स्मार्टली कशी वापरायची, तसं तुम्ही AIचे टूल्स तुम्हाला माहीत असायला हवेत. त्याचबरोबर तुमचा सोशल मीडियावर परफॉर्मन्स कसा आहे, जसं तुमचं लिंक्डइनचं प्रोफाईल आहे ते तुमचं अप टू डेट पाहिजे. त्यानंतर भरपूर छोटे छोटे सर्टिफिकेशन्स असतात किंवा एक फ्री कोर्सेस असतात, किंवा तुमचा ओव्हरऑल पोर्टफोलिओ तुम्ही कसा बिल्टअप करता, ह्या भरपूर स्किल सेट आहे. जसं ॲडव्हान्स एक्सेल आहे, ही पण एक गोष्ट जे लोक एक्सेलमध्ये परचेसमध्ये किंवा HR काम करत असतील तर ह्यांना ह्या गोष्टी येणं अपेक्षित आहे. तुमचे प्रेझेंटेशन स्किल याच्यावर भर दिला पाहिजे. ओके. जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा म्हणजे जे ॲक्च्युअल आमच्या सिलेबसमध्ये होतं आणि जेव्हा माझा पहिला दिवस होता ऑफिसमध्ये, ते एकदमच पूर्णच वेगळंच होतं, डिफरंटच होतं. तर तो माइंडसेट कसा प्रिपेअर करायचा आपण कॉलेजला असतानाच, की बहुतेकदा माहिती नसतं की आपण जो अभ्यास करतोय तोच ॲक्च्युअलमध्ये आपला यूज होणार की नाही हे माहिती नसतं. बरोबर. येस. ज्यावेळेस तुम्ही एका एज्युकेशन बॅकग्राऊंडमधून तुम्ही एका प्रोफेशनल लाईफमध्ये येत असता, हे तुमचं खूप मोठं ट्रान्झिशन असतं. सो त्या केसमध्ये लोक तुम्हाला ॲज अ पर्सन म्हणून जज करत असता. सो तुमचं ओव्हरऑल बिहेवियर तुम्ही जर कोणाला ह्या ट्रान्झिशनमध्ये तुमचे ऑब्झर्वेशन स्किल्स खूप मॅटर करतात. की जे तुम्ही ऑब्झर्व केलं आहे ते तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये चेंजेस आणणे अपेक्षित असतात. कंपनीला माहीत असतं की ज्युनियर आहे, फ्रेशर आहे, छोट्या फार मिस्टेक्स होतात, त्यांनाही ते बॅकएंडला माहिती असतं. पण तरीही तुम्ही तुमच्या ऑब्झर्वेशन स्किलमध्ये जे तुम्ही ऑब्झर्व करता ते तुम्ही जर द्यायला अपेक्षित केलं, एक सिनियर अथॉरिटीशी बोलताना किंवा आपल्या कलिगशी बोलताना किंवा ऑफिसमध्ये वावरताना ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. ओके. आता बहुतेक वेळेस काय होतं, सपोज एखादा कॅन्डिडेट असतो ज्याला एक्सपिरियन्स कमी असतो, म्हणजे 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो, बट तो खूप कॅपेबल असतो, मोठमोठ्या गोष्टी करण्यामध्ये कॅपेबल असतो किंवा लिडरशिपमध्ये तो चांगलं करू शकतो. आणि एकीकडे असतं अनुभवी व्यक्ती की ज्यांचा एक्सपिरियन्स 10 ते 15 वर्षांचा असतो. तर अशा वेळेस म्हणजे आपली स्वतःची कॅपेबिलिटी, योग्यता महत्त्वाची असते की जास्त असणारा अनुभव महत्त्वाचा असतो? खूपच चांगला प्रश्न आहे हा. कारण आत्ता सध्या हे असे एक्सपिरियन्स खूप येतात की आत्ताची जी जनरेशन आहे ही खूपच म्हणू शकतो आपण कॅपेबल आहे. पण एक सिनियर
अनुभवानंतर आपण जे निर्णय घेतो एखाद्या असाइनमेंट्समध्ये किंवा एखाद्या डेली रुटीनमध्ये, त्याच्यामध्ये त्याचा फरक पडतो. आणि मला असं वाटतं की कॅपेबल तुम्ही आहात कमी वयामध्ये, पण मग तुमचा तो जो एक्सपिरियन्स आहे, एक्सपिरियन्स व्यक्ती कधी मागे पडते जेव्हा त्यांनी मार्केटच्या स्पीडमध्ये जर ते कॅचअप नाही करू शकले त्या केसमध्ये. पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही ज्युनियर आहात आणि तुमच्याकडे खूप चांगला तुमचा होल्ड आहे तुमच्या प्रोफाईलवर, तर योग्यता महत्त्वाची. ओके. कारण तुम्हाला जर मार्केटबरोबर स्पीडली जायचं असेल तर तुम्हाला ती योग्यता तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. आणि आजकाल प्रायव्हेट सेक्टरचा जर ट्रेंड बघितला किंवा रिक्वायरमेंट बघितली तर तुमच्या क्वालिटीज आणि स्किलला खूप जास्त महत्त्व आहे. ओके. येस. सो अनुभवी लोकांनी पण आपले स्किल्स आणि क्वालिटीज जर डेव्हलप करत राहिले सो तो हा खूप जास्त बेनिफिशियल पॉईंट असेल त्यांच्यासाठी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या विषयांवर पॉडकास्ट ऐकायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कळवा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या गौरव मार्ग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.